माझ्या महाराष्ट्रातील बंधू भगिनीनो व आया बहिणीनो, मी श्री रमेशभाई पंड्याजी, संपादक सत्यमुख। मित्रांनो, आपलं सत्यमुख आणि तुम्ही मिळून आपण एक जन आंदोलन उभं केलेलं आहे। आपण वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ करून सामायिक करत असतोय। आज आपला जे विषय आहे ते आमदार कसा नसावा असावा हे विषय आपण घेतलेला आहे आणि आज आपण विषय घेतोय ते आमदार कसा नसावा। आपल्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि जोर शोरात त्याचा प्रचार आणि प्रसार चालू आहे। आपणास माहित आहे की एकच विषय खोटा, जे विषय खोटा आहे ते 100दा सांगितला तर लोकांना पटते असे म्हणतात। मित्रांनो, आपण या बाबतीत सावध असतोय, सावध राहतोय, कारण की खरी लोकशाही टिकवायची असेल तर तुमच्या आणि माझ्या हातातच आहे, जनतेच्या हातात आहे। म्हणून ह्या प्रचार आणि प्रसाराच्या खाली आपण दबून जात नाही व आपण विचार करत असतोय की हे जे उमेदवार आहेत त्यात भ्रष्टाचारी कोण आहे, गुंड कोण आहे, दादागिरीने मते मिळवणारा कोण आहे, खंडणी वसूल करणारा कोण आहे, जनतेला पिरून काढून मतं घेणारा कोण आहे, हे जनता विचार करत असते। आणि हे जनता विचार करते म्हणूनच योग्य उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न जनता करत असते आणि हे जनतेची जबाबदारी आहे। आजच्या राजकारण तसंच चाललेलं आहे की सर्व नेते मंडळी जे भावी आमदार म्हणून होण्याचा प्रयत्न करतात त्यांचं सगळं राजकारण चाललेलं आहे आणि जनतेला कोण जम्यात धरत नाही। या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात पैसे कुठं मिळतील, सत्ता कशी मिळेल व एकाच वेळी आपल्याला तिकीट मिळत नसेल तर समोरच्या उमेदवाराकडून पैसे घेऊन आपण गप कसं बसायचा आणि उमेदवाराकडून पैसे घेऊन आपण निवडणूक कशी लढवायची, हा सर्व प्रकार शरू आहे ते जनतेला माहीत आहे। जनता हुशार आहे, जनतेला करत असते, लोकांना वाटत असते, उमेदवारांना वाटत असते की आम्ही ज्या पद्धतीने वागू त्या पद्धतीने जनता आम्हाला कबूल करत असते, पण तसं नाही आहे। जनता आपल्या भवितव्याचा विचार करत असते, आपल्या आयुष्याचा विचार करत असते व आपल्या लोकशाहीचा विचार करत असते आणि म्हणून बलबल्याचे अंदाज हा फोल ठरतात आणि खोटारडे, नौटंकी करणारे किंवा पैसे वाटणारे किंवा दादागिरी करणारे, पार्ट्या देणारे असे जे उमेदवार असतात त्यांना असं वाटते की जनता आमच्याकडे आलेली आहे, हे आम्हाला मतदान करेल। पण बाबांनो, जनता तुमच्यापेक्षा बी हुशार आहे। कोण कशा पद्धतीने वागतोय, कोण कसं बोलतोय हे जनता निरखून असते। आयुष्यभर शब्दाला जगणारा, योग्य पद्धतीने वागणारा
चरित्रवान जो उमेदवार असेल, जनतेच्या भल्यासाठी झटतोय आणि गोरगरिबासाठी झटतोय, अडलेल्या नडलेल्या लोकांना जो मदत करतोय, या लोकांनाच जनता मदत करत असते, त्यांना मतदान करत असते आणि आपली लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न करत असते. म्हणून जनताने ठरविलेलं आहे की भ्रष्टाचारी, गुंडगिरी करणारे जे उमेदवार आहे किंवा आपल्या बगलबच्च्याकडून जे गुंडगिरी करायला लावतात, दादागिरी करायला लावतात, पैशाचा बाजार मांडतात, हे सगळं जनता ओळखून आहे. चरित्रवान योग्य उमेदवार, जनतेसाठी झटणाऱ्यांना जनता मदत करत असते आणि मदतच्या रूपात त्याला मतदान करत असते. म्हणून उमेदवारांनी ह्या सगळ्या गोष्टी ओळखून आपण कशा पद्धतीने वागावे, दिलेला शब्द जनतेला कसा पूर्ण करावा, हा विचार करावा. मित्रांनो, हे व्हिडिओ आपण सबस्क्राईब करावे, लाईक करावे व हे माहिती सत्यमुखची सर्वांना मिळावी म्हणून हे फॉरवर्ड करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.